आता बघूयात पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर। पुणे शहरातील होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार। ऑडिट न करणाऱ्या होर्डिंगवर धडक कारवाईचा इशारा। दौंडमध्ये उद्यापासून 3 दिवस पाणी पुरवठा बंद। जुन्या मुख्य जलवाहिनीची डागडुजी सुरू। नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, प्रशासनाचं आवाहन। पुण्यातील चाकणमध्ये 4-5 दिवसांपासून नळाला गढूळ पाणी। प्रदूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर। नगर परिषदेच्या दुर्लक्षितपणाबाबत नागरिकांमध्ये संताप। राज्य शासनाच्या आरटीई नियम बदलल्यानं उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतरही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ठप्पच। जुन्या नियमानुसार प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार, पालकांचा सवाल। बुरशी लागलेली औषधं विकणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांना दणका। ग्राहकाला द्यावी लागणार 1 लाख रुपयांची नुकसान भरपाई। पुण्याच्या अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण कक्षाचा निकाल। बाजारात लिंबांची आवक वाढल्यानं दरात मोठी घट। लिंबांच्या गोणीमागे 400 ते 500 रुपयांची घट। पुण्यात कोथिंबिरीचे भाव कडाडले। उन्हाळा आणि अवकाळी पावसामुळे कोथिंबिरीची जुडी 50 रुपयांना। लाल मिरचीच्या उत्पादनाला अवकाळीचा फटका। पुण्यात साठवणीचे मसाले बनवण्याची लगबग सुरू। मागणी वाढल्यानं मिरचीच्या दरात घट। गो ग्रीन योजनेला पुणेकरांकडून प्रतिसाद। पुणे परिमंडलातील 1,23,000 वीजग्राहकांचा सहभाग। छापील वीज बिलांच्या कागदाऐवजी केवळ ईमेल आणि SMS चा पर्याय।